नावाचा श्रीराम मागा श्रोती पुसले होते, दृश्य मिथ्या तरी का दिसते, याचे उत्तर बोली जेलते सावध ऐका. ग्रंथराज दासबोध दशक 6वा समास 8वा दृश्य निरसन असं या समासाचं नाव आहे. आणि आज आहे तुम्हा सगळ्यांचं नवीन वर्ष. गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष म्हणतात. तुमचं नवीन वर्ष आहे. सद्गुरूच्या ठाई नवही काही नाही आणि जुनही काही नाही, लक्षात घ्या. सद्गुरु परमात्मा जैसा तैसा. गंमत आहे की काळ, आम्ही काळ म्हणून काहीतरी कालगणना, टाइम असं समजतो. आणि तुमचं आमचं सगळ्यांचं वागणं जे होतंय ते काळानुसार होतंय, बरोबर ना. काळ एकदा मान्य केला की वागणं सुद्धा काळानुसार होतं. तसं घडतं, मग तसं करावं लागतं, तसं वागावं लागतं आणि तसं मग भोगावंही लागतं. काळ ही कल्पना आहे आणि ती काळ कल्पना आम्ही एकदा मान्य केली की आपण त्या काळाच्या बेचकी असते ना, दोन्हीकडून पकडलं जातं मध्ये, त्याला बेचकं म्हणतात. त्या बेचक्यामध्ये अडकतो. सद्गुरु काय आहे? सद्गुरु काळा पलीकडे आहे, काळाने बद्ध नाही. आणि म्हणून सद्गुरूंचं तुम्हाला काय सांगणं आहे की बाबा, तू स्वतःला काळाने बद्ध मानू नकोस. तू काळाने बद्ध नाहीस. तू कसा आहेस तर तू अजन्म आहेस. यू आर अनबॉर्न. म्हणून काळाच्या पकडीत तू कधीच येऊ शकत नाहीस. कधी नाही, कदापि नाही. काळ तुला स्पर्श करू शकत नाही. तू होय म्हटलंस काळाला की तो येणार तुझ्याकडे. तू काळाला तू नाहीस म्हण, मग काळ तुला भिवून पळेल. सकाळी काकजातीमध्ये पद म्हटलं ना, काळ पळून गेला दुरी, सद्गुरु कृपा झाल्यावरी. तर सद्गुरु कृपा, सद्गुरूला प्रसन्न करून घ्यायचंय तुम्हाला. बाकी जगात कोणाला प्रसन्न करायला जाऊ नका. कुठच्या देवदेवतेला नको, माणसाला तर नकोच नको, लोकांना नाही. लोकांपासून दूर राहा. जनलोक जसं वागतात तसे वागू नका. फक्त सद्गुरु सांगतो तसे वागा. सद्गुरु वाक्य प्रमाण, सद्गुरु वचन प्रमाण, सद्गुरूंचा आदेश प्रमाण तेवढंच करायचंय, बाकी काही करायचं नाही. सद्गुरूने दिलेलं वचन लक्षात ठेवायचं आणि सद्गुरु वचनाचा अर्थ होऊन राहायचं, एवढं करायचं. बाकी काही नाही करायचं. काही करायचंच नाही तर करू नका काही, संत संग धरा. काही करायचं नाहीये, फक्त संत संग. संत संग कुठे हो? बाहेर नाही. बाहेर संत संग नाही. बाहेर संत जरी दिसला तरी त्याचाही संग घेऊ नका. कोण नाही बाहेर, देव नाही बाहेर, धर्म नाही बाहेर, काही नाही. तो संत संग आहे तुमच्या अंतरात, तुमच्या अंतःकरणात, तुमच्या हृदयात. तेव्हा तिथे पहा, स्वतःच्या हृदयात पहा. सद्गुरूचे चरण तुमच्या हृदयात आहेत.
सद्गुरूची सेवा जी काही करायची आहे ना, ते तुमच्या हृदयस्थ म्हणजे हृदयामध्ये तो स्थिर आहे, त्या हृदयस्थ सद्गुरूचे चरण हृदयात पहा आणि तिथे त्याची पूजा करा. आता तिथे पूजा करायला काय फुलं घालायला पाहिजे का, गंध लावायला पाहिजे का, की कुठे बाहेर जायला पाहिजे का, की उपास तपास करायला पाहिजे का, की दान धर्म करायला पाहिजे का, कुठचे ग्रंथ वाचायला काही नको, काही नको. फक्त हृदयात पहा आणि तिथे काय म्हणूया, सद्गुरूंनी दिलंय ना काहीतरी नामबीज, नाम मंत्र, हा, तो तिथे स्मरण करा त्याचं. सद्गुरूला स्वतःच्या हृदयात आठवा. बाहेर नाही. प्रतिमा असेल बाहेर, मूर्ती बाहेर असेल, समाधीच्या ठिकाणी तुम्ही जाता, हा, समाधीठाई जाता, सद्गुरू नाही तिथे. सद्गुरूचं एक स्मरण आहे तिथे, फक्त आठवण आहे फक्त तिथे. हा, जा, लोक जातात, तुम्ही जा, डोकं टेका तिथे. हा, त्यामुळे काय होतं, त्यामुळे काय होतं, एक शुद्धी होते. सद्गुरूचं स्मरण कुठेही करा, कुठेही करा, जिथे जाल तिथे करा, जिथे जाल तिथे सद्गुरूच आठवा. कोणी पाहिलं, डोळ्याला कोण दिसलं ना, ते माझ्या सद्गुरूचं रूप आहे म्हणा, बस. मग काय नाही बिघडत. कुठे जा, कुठच्या देवळात जा, मशिदीत जा, चर्चमध्ये जा, जगभर फिरा, रानावनात जा, वेळाला स्मशानात जावं लागतं, कुठे काय राहावं लागतं, तिथे तिथे जिथे जाल तिथे सद्गुरूचे पाय आठवा, सद्गुरूचं स्मरण करा, ते जे काय दिलेलं आहे तेवढं आठवा. म्हणजे लक्षात घ्या, लक्षात घ्या. आता ह्या समासाचं, ह्या आजचा जो समास आहे ना, त्या समासाचं सार काय आहे, दृश्य निरसन असं त्याचं शीर्षक आहे. की हे दृश्य जे काही तुम्ही पाहता ना, सकाळी जाग आल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जे काही दृश्य तुम्ही दृश्याचा अनुभव घेत बसताय, तुम्ही दृश्य चाखताय, तुम्ही दृश्य चोखताय, तुम्ही दृश्य खाताय, दृश्य पिताय आणि दृश्यामध्ये वावरताय. म्हणून काय घडतंय, म्हणून काय घडतं मग, मग दृश्याच्या मुळाशी, दृश्याच्या मागे, दृश्याच्या आधी जो आहे तो तुमच्या लक्षात येत नाही. तिथे गफलत, गफलत कुठे होते, इथे होते. म्हणून दृश्य निरसन करून टाकायचे, दृश्याचा निराश करून टाकायचे. दृश्य पाहिलं तरी ते लक्षात न घेता राहायचे. दृश्य पाहावं लागतं, कारण थोडाफार व्यवहार करा, थोडाफार असं म्हणतो, तुम्ही खूप करता. हा, दृश्यामध्ये बद्ध होता, दृश्यच खरं मानता. सद्गुरूंचं सांगणं आहे, इथे समर्थांचं सांगणं आहे की दृश्य नाही असं म्हणा. कसं म्हणता येणार, तुम्ही म्हणाल हे काय सांगताय तुम्ही, कसं काय, मग आम्हाला काय जीवन जगता तरी जगा ना बाबा. हा, जीवन जगायचंच आहे, जसं येईल समोर तसं जगायचंय, तसं वागायचंय. पण खूण गाठ अशी बांधा की यातलं काही खरं नाही. का, का गंमत काय होते, इथे आलेलं आहे ते. आपण एकीकडे मुळामध्ये हा माझा जन्म खरा आहे, म्हणजे हा देह खरा आहे असं म्हणतोय. देह खरा मानला की त्याबरोबर समोर जे काही येते दृश्य, जग म्हणा, तेही खरं मानावं लागते. मग इकडे देह खरा आणि इकडे जग खरं, संसार खरा. मग मग काय घडतंय, जे नाहीच, खरं नाहीच, खोटच आहे, मिथ्याच आहे, कल्पना मात्र आहे, कल्पना मात्र आहे, कल्पनाच आहे केवळ, ते खरं मानल्यामुळे त्या मुळाशी आधी, सर्वारंभ म्हणून जो आहे सद्गुरु साक्षात परमात्मा, म्हणजे तुमचं तुमचं स्वरूप, ते कधीच हाती लागत नाही. इथे इथे बघा केवढी मोठी चूक होते. हा, तर सद्गुरूंचं सांगणं तुम्हाला, बाबा आता तू हे एवढंच लक्षात घे की हा तुझा देह खरा नाही, म्हणजे हा जन्म खरा नाही. तुझा जन्म झालेला नाही, त्या मुळामध्ये माझा जन्म नाही, तो ना कबूल करा.
बर्थडे साजरे करू नका. व्यवहारासाठी एक आधार कार्डावर आहे म्हणून तेवढा जन्म सांगा, ही तिथी, ही तारीख म्हणून. पण तुम्ही मान्य करू नका. आपला जन्म झालेला आहे तो अमान्य करा. म्हणजे काय? देह मान्य करू नका. ते करायचंय, बाकी काय करायचं नाही. देह अमान्य केला की आपोआप काय होतंय? सगळं तुम्ही जे मान्य केलेलं दृश्य रूप जग आहे, संसार आहे, प्रपंच आहे, तो नाहीसा होतो. त्याची पकड ढिली होते. ढिली होता 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 तो नाहीच. प्रपंच नाहीच, जग नाहीच, संसार नाहीच, देह नाही, देहरूप खरं नाही. देहाची सगळी जी काही बंधनं ती आपोआप गळून पडतात आणि आत्मस्वरूप जे आहे ते तुम्ही होऊन असता, राहता, उरता. आत्मरूप होऊन होता. मग ते चिरंजीव असं, अमृत असं तुमचं स्वरूप तुम्ही होऊन राहून राहता वगैरे काय नाही. तुम्ही तेच असता. मग तुम्ही काळाच्या पलीकडे असता. काळ तुम्हाला असा असं धरू शकतच नाही. कारण धरू जाता धरिता नये असे तुम्ही आहात. धरू जाता धरिता नये असे तुम्ही असता. हा, त्या गुढीपाडव्याच्या दिवशी काय लक्षात ठेवाल? ही देहाची गुढी जी तुम्ही उभी करून ठेवलेली आहे, देहाची, मी देह आहे, ती देहाची गुढी आडवी करा. आणि आत्मज्ञानाची गुढी उभारा. मी ज्ञान रूप आहे असे म्हणजे ज्ञान रूप. असा मी आहे, असे आपण आहोत. हे दृढ धरा. तेव्हा देहाची गुढी आडवी करा. आय एम नॉट अ बॉडी. मग मी काय आहे? मी आत्मा आहे. मी परमात्मा आहे. हे दृढ धरा. हा, लक्षात ठेवाल, लक्षात घ्याल आणि तसे राहाल. इथे करायचं काहीच नाही आहे. फक्त जी समज झालेली आहे की मी देह आहे, ती समज नाहीशी करायची आहे. आणि मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे. माझं हे दृश्य रूप जे आहे ते खरं नाही. दृश्याच्या मागे जे अदृश्य आहे, जे दिसत नाही, भासत नाही, पण आहेच आहे, ते अस्सल अमृत आदिम, आधीचे सर्वारंभ म्हणून, गणाधीश म्हणून ते माझे ज्ञानरूपच केवळ खरे आहे. हे लक्षात ठेवायचे, बाकी काही नाही करायचे. लक्षात ठेवा. मग तुमची खरी गुढी तुम्ही उभारता आत्मज्ञानाची. आणि ते तुमचं नववर्ष म्हणा. ते नववर्ष म्हणजे कालगणनेच्याही आधीच असं तुमचं स्वरूप तुम्ही होऊन असता. तसे आहात मूळचे, हे लक्षात घ्या. कारण ते अलक्ष्य आहे. हा, दृश्य निरसन झालं, दृश्य नाहीचं झालं की ते अदृश्य जे आहे ते स्वरूप उघड आहे. हा, ते तुमच्या वाक्यात येतं, कारण तुम्हीच ते असता. ठीक आहे. जय गुरु राजाधिराज सद्गुरुनाथ दत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राम गुप्त आहे.